श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रोहिणीज देवभक्ती चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर पहा, आपल्याला अष्टमी दिवशी काय करायचं आहे जेणेकरून आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. आणि त्याचं आपल्याला अष्टमीला जर आपण ही सेवा केली, अगर ही पूजा केली तर आपल्याला त्याचं फळ भेटत असतं. त्याच्यामुळं अष्टमीला आपल्याला ही वस्तू आपल्याला महादेवावर ठेवायची आहे आणि आपल्याला तेवढंच पुण्य भेटणार आहे. त्याच्यामुळं आपल्याला ही सेवा आवर्जून करायची. आपले अडलेले जे कामं आहेत, नोकरीचे, घराचे, पैशाचे, जे आपले कामं होत नाहीत, ज्या गोष्टीची आपल्याला अडचण येत आहे, तर हे आपण अष्टमी दिवशी जर महादेवाची सेवा केली तर महादेव आपल्याला लवकर प्रसन्न होत असतात. कारण महादेवा अर्धांगी पार्वती जी आहे, हे दोघांचं मिळून स्वरूप आहे. त्याच्यामुळं आपल्याला अष्टमीला महादेवाची आणि पार्वतीची अशी ही सेवा आहे. त्याच्यामुळं ही आपल्याला करायची आहे. म्हणून अष्टमीला आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर महादेवाच्या पिंडीवर आपल्याला जलाभिषेक करायचा आहे, पाण्याचा. दही, दूध, तूप, मध ह्याने पण तुम्ही अभिषेक करू शकता. हा अभिषेक केल्याने, कारण पंचामृत हे महादेवाला खूप प्रिय आहे. तर तुम्ही या पंचामृत आणि महादेवाचा अभिषेक करून फूल, बेल, पत्र, शमीपत्र हे तर व्हायचंच आहे. कारण महादेवाला बेल आणि शमीपत्र पण खूप प्रिय आहे. त्याच्याचबरोबर आपल्याला आपल्याला 12 महिने आपल्याला ही पूजा करायची आहे. 12 महिने 1 वर्षाच्या आत आपली इच्छा पूर्ण होणारच आहे आणि आपले जे रखडलेले काम आहेत ते पूर्ण होणार आहेत. तर माता पार्वतीला आपल्याला 5 लवंग पण व्हायचे आहेत. कारण लक्ष्मीकारक लवंग आहेत, त्याच्यामुळं लवंग हे आपल्याला त्या पण 5 व्हायच्या आहेत. आणि हिरवे मूग ते पण महादेवाच्या पिंडीवर आपल्याला अष्टमीला व्हायचे आहेत. जेणेकरून आपल्या ज्या अडचणी आहेत त्या सर्व दूर होणार आहेत. त्याच्यामुळं आपल्याला अष्टमीला मूग हे व्हायचेच आहेत. तर एवढ्या सर्व गोष्टी आपल्याला अष्टमी दिवशी महादेवावर व्हायच्या. शमीपत्र, बेलपत्र, हिरवे मूग आणि 5 लवंग ह्या गोष्टी न विसरता आपल्याला महादेवाच्या पिंडीवर व्हायच्या. आणि 1 वर्षाच्या आत आपली जी परिस्थिती आहे ती पूर्णपणे बदलणार आहे. तर तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता. तर पहा, व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.